सखी सावली काव्यांजली। अंजली, बाळा, काय काका? तू बाहेर गेली होतीस, ते काम झालं तुझं? हो झालं, मगाशीच आले. अरे वा, या साडीत छान दिसतेस. हे काय करतेस तू? अगं माणसं आहेत कामाला. हो काका, माणसं आहेतच, पण आपल्या घरची पूजा आहे ना, आणि हे सगळे पाहुणे आपलेच आहेत, मग आपणच पाहुणचार करायला हवा ना. अगदी बरोबर आहे बाळा. तू घरी आलेल्या माणसांची अशी सेवा केली की भरपूर पुण्य मिळेल. कमव कमव, भरपूर पुण्य कमव. हाय. एक बोलायचं आहे मला तुमच्याशी. आता काय बोलायचंय ह्यांना? पुन्हा माझी काहीतरी मस्करीच करायची असेल. ऐका ना प्लीज. आय नो तुम्ही चिडलात, पण अरे एक मिनिट यार, हे काय आपण असंच करत राहणार आहात का? मला खरंच काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मला काम आहेत, मी जाते. अरे एक मिनिट ऐकून तर घ्या. असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? सॉरी, मी काय खाऊन टाकणार नाहीये तुम्हाला. हे बघा प्लीज, माझं ऐकून घ्या. मी जर बोललो नाही ना तर मला चैन नाही पडणार. मी जे निकिताशी बोलत होतो. मधुरा मावशी, मी फक्त सरबत. अंजली, माझं काम आहे, येतेस? ऍक्च्युली मला पण जरा अंजली, माझं तुझ्याकडे एक काम आहे. येतेस? आज काय चाललंय मला कळतच नाहीये. प्रीतमने माझा हात धरला होता, ते यांनी बघितलं की काय? त्यावरून माझ्यावर रागवले असतील का ह्या? मी काय विचारते अंजली, येतेस ना? हा. एक, तुझं नाव अंजली आहे? नाही. तुझ्याकडे माझं काम आहे? नाही. माझं तिच्याकडे काम. तू इथंच थांब. चल ग. हा. ठीक आहे, मला पण काम होतं महत्वाचं. अगं काय सांगतेस काव्या? जेवणाचा एवढा घोळ झालाय. तरी मी तुला सांगत होते ना, नीट लक्ष दे म्हणून. हो आई, पण मला कळत नाहीये की आता काय करावं ते. नमस्कार मीनाक्षी. नमस्कार, या या या. आम्हाला यायला उशीर तर नाही झाला ना? नाही नाही, पूजेची तयारीच चालू आहे. तुम्ही मुख्य मंडपात जाऊन बसा. आता माझ्या तोंडाकडे बघून काय होणार आहे? म्हणून मी तुला म्हणत होते, जेवणाची जबाबदारी आपण घेऊया. पण विशू त्याच्या ऑफिस मधल्या मुलीला जबाबदारी देतो म्हटल्यावर तू लगेच मान्य करून टाकलंस. तुला वाटलं बरं झालं, पूजेत बसून आपल्याला मिरवता येईल. नाही नाही आई, तसं नाहीये. मलाही पटलंच नव्हतं ते. अहो, मी तर आचार्यांशी सुद्धा बोलून ठेवलं होतं, पण यांच्या समोर माझं कुठे काय चालतंय.
अगं असं कसं चालत नाही? बाकीच्या तयारीचं ठीक आहे, पण जेवणाचं आम्ही घरीच करतो असं ठामपणे सांगायला हवं होतंस तू. अगं गृहिणीचा अधिकार असतो तो. हो, पण आता काहीतरी व्यवस्था करावीच लागेल ना. मी ना यांच्या कानावर घालून येते की हा घोळ झालाय ते. आता त्याला कशाला सांगतेस? काय आणि कसं करायचं ते तू बघ. आलेले पाहुणे आपल्या पद्धतीचं साग्र संगीत जेवण जेवून तृप्त होऊन जायला हवे. एकही पाहुणा उपाशी जाता कामा नये. अगं गृहिणी म्हणजे कुणी साधीसुधी स्त्री नसते. ती अन्नपूर्णा असते, महालक्ष्मी असते. कोणत्याही प्रसंगातून निभावून नेण्याची तिच्यात ताकद असायलाच हवी. आणि अशा गोष्टींमध्ये नवऱ्याला कशाला मध्ये घ्यायचं? विशू येऊन काही स्वयंपाक करणार आहे का? जा आता, तुझं तूच काय ते बघ. आटप लवकर. मावशी, काय झालंय? माझी काहीच चूक नव्हती. म्हणजे मी फक्त ना त्यांना काही बोलू नकोस. काय ग, काव्याची बहीण आहेस ना तू? मुलीच्या जातीने चार चौघात हे असं वावरायचं असतं? मावशी, पण माझी खरंच काही चूक नव्हती हो. मी फक्त पाहुण्यांना सरबत आणि कोल्ड्रिंक्स वगैरे द्यायला गेले होते. मी खरंच काही केलं नाहीये. पाहुण्यांना सरबत देताना ते स्वतःच आले माझ्याकडे. म्हणजे मी त्यांना अरे देवा, मी काय बोलते, तू काय बडबडतीयस? देवा, या प्रीतमने ओरडा खायला लावायचा निश्चयच केलाय बहुतेक. मावशी काही ऐकून घेत नाहीयेत. काय करू आता? वळ, पाठ कर माझ्याकडे. मावशी, तुमचा हार मला? मला खरंच नको हा हार. नको काय? माझ्या बहिणीच्या घरची पूजा आहे आणि तिच्या सुनेच्या बहिणीने असं रिकाम्या गळ्याने फिरणं परत दिसतं का? आणि तसंही हा हार तुझ्या गळ्यात खूप सुंदर दिसतोय. तर घाबरू नकोस ग, प्रेमाने दिलाय, ठेव ना. थँक्यू मावशी. तुम्ही इतक्या मोठ्या मनाने आणि प्रेमाने हा हार माझ्या गळ्यात घातलाय. पण माफ करा, मी हा हार खरंच नाही घेऊ शकत. अगं, प्रेमाने कुणी काही दिलेलं नकारायचं नसतं, हे माहित नाही का ग तुला? आणि तसंही मोठ्या माणसांचं ऐकावं जरा. हे बघ, सकाळी जे झालं ते आता तू मनाला लावून ठेवलं नाहीयेस ना? झालं तर मग. आणि तसंही अगदी नक्षत्रासारखी दिसतेस तू. तुझी अक्काई सुद्धा तुला या रूपात बघून खूप खुश होईल. मावशी, नमस्कार करते. असू दे. या या. काय बच्चे कंपनी, काय चाललंय? ओ, गेम खेळताय? वा 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 वा. आज आपण सगळ्यांना आपल्याकडे गेम खेळायलाच बोलवलंय ना? अरे काय रे,
तिथे पूजा चाललीये, गुरुजी काय करतायत ते बघायचं. ते इथे मोबाईलवर तुम्ही टाइमपास करत बसा. आजोबा आम्हाला तिकडे बोर होतंय. हे का होतंय माहितीये का? तुम्ही तिकडे मनापासून लक्ष देत नाही म्हणून. हा, अरे पूजा चाललीये, तिथे काय काय तयारी चाललीये हे जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन बघितलं ना तर तुम्हाला सगळं आवडेल. मग चला उठा, पटकन पूजेच्या तिकडे जाऊन बसा. चला चला चला. हा, या सर. हॅलो सर. हॅलो मॅम, कसे आहात? थँक्यू सो मच सर, तुम्ही आला. म्हणजे काय विश्वजित, अरे मी तुझा सिनियर कलिग नाही तर वेल विषरही आहे. तू इन्व्हाइट केलंस, मी येणारच. बरं बाबा, हे माझे सिनियर कलिग मिस्टर देशपांडे आणि या त्यांच्या मिसेस देशपांडे. नमस्कार. अरे वा, तू पण आलाय. वा वा वा. काय नाव तुझं? नील. नील. वा. मग काय आज शाळेला सुट्टी? अहो खरं तर तो येणारच नव्हता, पण प्रीतम इथे हे कळलं म्हणून आला. प्रीतमचा फॅन आहे तो. इथे पूजेमध्ये त्याची भेट होईल, त्याच्यावर फोटो काढता येतील म्हणून दांडी मारून आलाय शाळेत. या या. दादा, साधं पूजेला असतं तसं जेवणाची व्यवस्था नाही का करता येणार आपल्याला? म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, मसाले भात, श्रीखंड पुरी, मठ्ठा वगैरे. नाही हो मॅम, आम्ही सर्व करायला आहोत, आचारी नाही. जेवण बनवणार कोणी नाही आमचं. अरे देवा. बरं मग या सगळ्याबद्दल मी कोणाशी बोलू शकते? आमचे मॅनेजर साहेब आहेत ना. ठीक आहे, आले साहेब. या मॅमला तुमच्याशी बोलायचं. येस मॅम, बोला ना प्लीज. दादा, मी काव्या प्रभुदेसाई. हे आमचंच घर आहे. तुम्ही हे इटालियन जेवण वगैरे आणलंय, पण महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ काहीच नाही आहेत. मराठी पदार्थ? हो, पण ते तर पॅकेजमध्येच नाही आहे मॅडम. तुम्ही जे सांगितलं तेच आणलं आम्ही. आणि हो, तुम्हाला जर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवं होतं तर तशी ऑर्डर आधीच द्यायला हवी होती, नाही का? हो, मान्य आहे मला. आत्ता या दादांबरोबर तेच बोलणं झालं. पण काही व्यवस्था होते का बघा ना प्लीज, कारण हे जेवण पण पुरेल असं वाटत नाही. हे बघा मॅडम, आम्ही जनरली ऑर्डरपेक्षा थोडं जेवण जास्तच आणतो. 100 माणसांच्या वर कमीत कमी 15 ते 20 माणसं जेवतील, पण हो त्यापेक्षा जास्त नाही बरं का. बघा ना दादा, काही होत असेल तर प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. याच्यापेक्षा मी आणखी काही जास्त करू शकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. जस्ट अ सेकंड. एक्सक्यूज मी. हां बोला साहेब. हां, कुठे हवं आहे जेवण? अजून काही हवे असेल तर नक्की सांग. अक्काईचा हार हरवला की काय म्हणून जीवाला घोर लागला होता. आता मधुरा मावशींनी त्याचा हार मला दिलाय. आता दिवसभर हा हार सांभाळण्याचं टेन्शन. एकतर एवढे महागडे दागिने वापरायची सवय नाहीये. पूजेत लक्षच लागणार नाही माझं. हां, हाराला पिन लावून टाकते म्हणजे पडण्याची किंवा हरवण्याची भीतीच नाही. पुष्पांजली. परत आले. यांना दुसरं काही कामच नसतं. मला काही म्हणालात का? नाही, काही नाही. बरं, मी काय म्हणतोय पुष्पांजली. पुष्पांजली नाही हा, अंजली नाव आहे माझं. अंजली. हे बोलायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय नाही. छानच नाव आहे, पण पुष्पांजली, सुमनांजली, कुसुमांजली असं तुमच्या नावात पुष्प ऍड केलं की जरा असं छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. यात चिडण्यासारखं काय आहे? कुणाचंही नाव नीट नाही घेतलं तर त्यांना राग नाही येणार का? बरं,
मी तुम्हाला प्रीतम दास, प्रीतमानंद, प्रीतमशील अशा नावांनी हाक मारू का? नाही म्हणजे नाही नाही हो, माझ्या आईने किती छान नाव ठेवलंय, प्रीतम. तुमचा लवगुरु प्रीतम. आशू बघतेस ना, अंजली बघ अशी त्या प्रीतमला दिवसभर मागे मागे फिरवते आणि तोही फिरतोय. हो ना, मी पण तेच बघते. आणि तू बघतच बस. पण ते तुम्ही म्हणताय ते जरा असं ओल्ड स्कूल असं जरा. हो ना, हा. मग मी पण सुमनांजली, पुष्पांजली यावरून 60-70च्या दशकात जन्माला आलेली आजीबाई नाही वाटत. अहो ह्यात काय, उलट असं नावात फुल ऍड केलं की कसं असं एकदम फ्रेश वाटतं. ती अंजली कधी त्याला लग्न करून फुर्र करून घेऊन जाईल ना, कळणार नाही. तू आपली बसलीस रील करत. आई, काय आई गप्पा बस. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि छान गजरा मारून, छान साडी नेसून दिसताय तुम्ही. पण तरी मला असं वाटतंय ना, तुमच्या आत्याने तुमच्या बारशाच्या वेळी नुसतं अंजली टाकायची, जरा असं पुष्प हे ऍड बघा. केले असते ना तर. तुम्ही तुमच्या स्टोऱ्या रचत राहा, माझं काम आहे, मी निघते. अरे हॅलो, एक्सक्यूज मी. अरे मी ओ नो, ना सॉरी म्हणायचंच राहील. प्रीतमराव, मधुराताई बोलवत आहेत तुम्हाला. कशासाठी? ते ठाऊक नाही, पण त्या तिथे आहेत बघा. ओके, मी बघतो. आई तू तर कमालच केलीस. ती जाऊन तू बघितलंस का, अंजलीच्या गळ्यात कुठला तरी भारीतला हार होता. सोडलं मी माझं त्या अंजलीकडे लक्षच नाही, त्या प्रीतमकडेच बघत होती. तू पण ना, तिच्याकडे आला कुठून? थांब ना, तिलाच विचारते. असे इथे आल्यापासून जरा जास्त शेप भरली ती. तोरा उतरवते तो. मराठी पदार्थ हो, पण ते तर पॅकेजमध्येच नाहीये मॅडम. तुम्ही जे सांगितलं तेच आणलं आम्ही. आणि हो, तुम्हाला जर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवं होतं तर तशी ऑर्डर आधीच द्यायला हवी होती नाही का? अगं, अशा धार्मिक कार्यातलं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असतो. अशा कार्याच्या ठिकाणीच तो बनायला हवा. स्वयंपाक करताना सगळ्या पदार्थांचा घमघमाट अख्ख्या मंडपात भरभरून राहायला हवा, तर तो लोकांना प्रसाद घेतल्याचं पुरेपूर समाधान मिळतं. हे प्रीतम पुन्हा इथे येऊन काहीतरी बडबड करण्याआधी मला पूजेच्या ठिकाणी जायला हवं. अक्काई पण तिथेच असेल आणि तिच्या समोर ते काही बोलायलाही येणार नाही. वा, सोन्याचा हार. मजा चालली आहे तुझी. बघतेस ना आशू, एकीकडे दुकान चालत नाही, कमाई होत नाही म्हणून आरडाओरडा करायचा. तुला खर्चाला पैसे दिले तेव्हा घर डोक्यावर घेतलं होतं हिने. आणि आता बघ, भारी भारीतले दागिने घालून मिरवते. मजा चालली आहे तुझी. अगं काकू, तू गप्पा बस गा, काही बोलू नकोस. हे तुझे नखरे आहेत ना, तुझ्या अक्काईला दाखवायला हवे. तिला वाटतं तू गरीब बिचारी, तुला हाऊस मौज करताच येत नाही. पण तू किती आतल्या गाठीची आहेस ना, ते माहित नाही तिला अजून. इतर वेळी जेव्हा पैसे मागते तेव्हा काकू पैसे नाही आहेत ग, पैसे नाही आहेत ग अशी नाटकं करतेस. लबाड कुठली. अगं लबाड नाही, पक्की सेल्फिश आणि ढोंगी आहे. मधुरा, अगं तू इथे आहेस होय? पूजेची तयारीसाठी मदतीला आली आहेस ना मला? हा, एरवी तर लहान बहीण म्हणून माझ्यावर किती हक्क गाजवत असतेस ग, आणि आता चल बघू. काय गे, असं वागताना लाज नाही वाटली तुला? कुठून आणलास तो हार?
हे बघ, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. काव्यासाठी कानातले घ्यायचे होते त्यावेळेस पैसे नाहीयेत म्हणून रडारड केलीस, आणि स्वतःसाठी एवढा महागडा हार घेताना कुठून आले ग पैसे? मधुरा, तू तिच्या गळ्यातला हार तुझा आहे ना, मग तिनं का घातलाय? अगं काकू, मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करते. हा हार माझा नाहीये. हा हार तुझा नाहीच आहे, हा हार माझा आहे. आम्हाला काटकसर करून मन मारून जगायला लावतेस तू, आणि त्यातून जे पैसे उरतात ना त्यातनं हा हार बनवलायस. तेव्हा हा हार माझा आहे, समजलं? काढतो हार. काकू, तुला वाटतंय तसं काही नाहीये. माझं एकदा ऐकून तरी घे ना. काढ म्हटलं ना, दे म्हटलं. काकू, काय करतेस तू? काकू थांब. काकू काकू अगं काकू, हळू. काढतो हार. काकू थांब एक मिनिट. काकू लागतंय अगं. असू दे. काकू हात तुटेल. काकू, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते. निदान माझं ऐकून तरी घे. मला काही एक ऐकायचं नाहीये. हार काढतो. काढ म्हटलं ना, दे म्हटलं. काकू, काय करतेस तू? काकू थांब. काकू काकू अगं काकू, हळू. काढतो हार. काकू थांब एक मिनिट. काकू लागतंय अगं. असू दे. काकू हात तुटेल. काय चाललंय तुमचं सुनंदाताई? पूजेचं घर आहे आणि तुम्ही कशा वागताय? आणि काय हो, केवढा आवाज आहे तुमचा? सगळ्यांनी इथं गोळा व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? अहो, मी तरी काय करू? ही माझी पुतणी, डोक्याला ताप झालाय नुसता. अनाथ म्हणून हिला सांभाळलं, लाडात ओढात वाढवलं, त्याचे हे पांग पेडते ही. होय तर तुम्ही तिचे किती लाड करताय बघितलं ना. मग अहो, खरं तर मला जितकं शक्य होतं ना तेवढं सगळं करते मी हिच्याकरता. आमचं जे दुकान आहे की नाही ते पण मी हिला एकटीला सांभाळायला दिलं. का म्हटलं? मुलीला तिच्या मनासारखं जगता यावं म्हणून. पण ही आईजीच्या जीवावर बायजी उदार. अहो, आम्हाला शिळा भाकर तुकडा खायला देऊन स्वतः तूप रोटी खाते. बघा ना, स्वतःसाठी सोन्याचा दागिना केलाय तिनं. काकू अगं ऐकून तरी. तू गप्पा बस ग. मधुराताई, मीनाक्षीताई, अहो, एखादा सोन्याचा दागिना घेणं म्हणजे तुमच्याकरता अगदी सहज सोपी गोष्ट आहे हो. पण आमचं तसं नाहीये ना. आम्हाला 2 वेळेला पोटभर जेवायला मिळालं तरी पुरेसे. पण ही, अहो, दुकानातले पैसे ही ना परस्पर उचलून. बस. बस करा. अहो, किती बोलताय तिला? तिच्या गळ्यातला तो हार. अहो, तो हारच बघा की किमान 4 तोळ्याचा तरी असेल. आणि 4 तोळे म्हणजे 3-3.5 लाख रुपये झाले. एवढे पैसे कुठून आणले हिने? अगो बाई, म्हणजे हिने दुसरं काय? बस. तो हार माझा आहे.
तुमचा? अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता तू चोऱ्याही करायला लागलीस? अरे रे रे रे, कुठून दुर्बुद्धी सुचली ग तुला? सुनंदाताई बस करा. हा हार हिनं चोरला नाही, मी स्वतःच्या हाताने दिला हिला. तुम्ही दिला? काय ग अंजली, जरा सुद्धा लाज वाटत नाही तुला? दुसऱ्या समोर हात पसरलेस, घराण्याची आबरू वेशीवर टांगलीस तू. हार काढ आणि देऊन टाक त्यांना. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उलटाच विचार का करता? हा हात तिनं मागितला नाही, मी स्वतः दिलाय तिला. अहो, एवढा महागडा हार का दिला तुम्ही तिला? अहो, लग्नाच्या वयाची मुलगी अशी रिकाम्या गळ्याने पूजेच्या ठिकाणी आली आहे, बरं दिसतं का ते? हा, तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं नटून थटून आणलंत नाही तर मला असं वाटत नाही का की अंजलीनी पण चांगलं दिसावं? मावशी, जाऊ दे, तुम्ही हा हार परत घ्या. थांब, असू दे तुझ्या गळ्यातच. मी मागितलाय का? पूजा झाली ना की आरामात दे, मला घाई नाहीये त्या हाराची. आता तुला कोणी काहीही बोलणार नाही, कारण बोलणाऱ्याचं तोंड मी कप्प केलंय. आणि हो, डोळे पुस. अगं, अशा रडवेल्या चेहऱ्याने जाणार आहेस का पूजेच्या ठिकाणी? जा. सुनंदाताई, आपण कुठे आलोय, कशासाठी आलोय याचं तरी भान असू दे ना तुम्हाला. आता पुन्हा असले प्रकार घडायला नकोत काय? ताई, अहो, अशी दोघींना वेगवेगळी वागणूक देऊ नका. हिच्याही कष्टाची थोडी कदर करायला आनंद होईल. चल ताई. अगं ह्यानी तर तोंड बंद कर. अंजलीने हार घातला एवढं सांगितलंस, तू कुठून आलाय ते सांगितलं असतं ना तर तोंड कशी पडले नसते मी. चल आता. थँक्यू. मुली रागवल्या की सुंदर दिसतात असं म्हणतात, पण सुंदर मुली रागवल्या की कशा दिसतात? ऑफकोर्स अजून सुंदर दिसतात. पण श्रेष्ठा, तुला रागवण्याची गरज नाही आहे, तू ऑलरेडी सुंदर आहेस. You are the most beautiful lady on the planet. In the universe, galaxy. You know, मी एका मॅगझिनमध्ये वाचलं होतं, ब्युटी टिप्स बद्दलच्या मॅगझिनमध्ये मी वाचलं होतं, राग आल्यावर चेहरा स्ट्रेसफुल वाटतो, रिंकल्स येतात, मेकअप पण खराब होतो,
तू माझा मूड आणि मेकअप दोन्ही खराब केलेस. त्याच्यामुळे मी आता वाईट दिसले काय का माझा मेकअप उडाला काय? तुला काय फरक पडतो? असं नाहीये का? तू चिडलीस की मला फरक पडतो. आता कशाला लाडीगोडी लावतोयस? मगाशी मला किती बोललास. तुला मीच चुकीची वाटते ना? शेवटी तुला तुझ्या बायकोचा पुळका आला म्हणून माझी चूक नसताना मला एवढं बोललास तू. हो वहिनी, तुम्ही इथे काय करताय? काही नाही ताई, जेवणाची व्यवस्था बघायला आले होते. अहो तुमच्याकडचं कार्य आहे आणि जेवणाची व्यवस्था तर छानच असणार आणि आजही सगळं उत्तमच असणार. बरं चला ना तुम्ही पूजेच्या मंडपात. सगळे तिकडेच आहेत ना? हो हो, तुम्ही पुढे व्हा, आलेच मी. आई बाबा आहेत तिथे. बरं ठीक आहे, चल. सगळेजण जेवण आणि प्रसादाबद्दलच बोलतायत. आता इतक्या लोकांचं जेवण मी कसं बनवू? लोक जेवण करून तृप्त होऊन नाही गेले तर घराची शोभा होईल. आई रागावतील ते वेगळंच. काय करू मी आता? हे बघ, मला कोणाचा काहीही पुळका नाहीये. आई तुला जे काही बोलली त्यांनी मी रेस्टलेस झालो आणि ते फ्रस्ट्रेशन तुझ्यावर निघालं. दॅट्स इट. श्रेष्ठा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आई चिडेल, आईला काहीतरी वाटेल, असं आपण वागूया नको. बस झालं सांगून? जा आता. माझा राग गेला नाही आणि जाणारही नाही. खरं तर मीच घरी जाणार होते, पण म्हटलं कलिग्स मध्ये चर्चा नको म्हणून थांबले. कळलं? मी कान पकडतो. आय एम सॉरी. ठीक आहे, उठा बशा काढतो. हे बघ विशू, तू ह्यापुढे मला असं कधीच ओरडायचं नाहीस. नो वे, मी अजिबात ओरडणार नाही. आणि मी पुन्हा असं काही केलं तर तू देशील ती शिक्षा मान्य आहे मला. छान. दॅट्स माइल. ईश्वर तर सहजान कुर्बान. बरं, सगळे कलिग झालेत, वाट बघतायत तुझ्या. ओ, म्हणजे त्यासाठी तू माझी समजूत काढलीस? आत्ता कळलं मला. तुला खरंच असं वाटतं? चल. मधुरा, तुला अंजलीबद्दल एवढं प्रेम केव्हापासून वाटायला लागलं ग? वाटणारच ना ग ताई. तिची काकू तिच्याशी कसं बोलते, कसं वागते पाहतेस ना ग तू. हो, हे तर मी कितीतरी वर्ष बघते. पण अंजलीची मला कमाल वाटत्या. त्या सुनंदा ताई तिला एवढं बोलल्या, पण हिनी एकदाही उलट उत्तर दिलं नाही त्यांना. सगळं ऐकून घेतलं. हे पण मी खूप वर्ष झालं बघते की तिची काकू तिला खूप बोलते आणि ती उलटून काही बोलत नाही, ऐकून घेते. बिचारी अंजली. अगं तिला आई वडील नाहीत तर काकूनी तिला सांभाळून घ्यायचं की हे असं वागायचं. मला खरंच खूप वाईट वाटतं अंजलीसाठी. म्हणजे तुला वाईट वाटलं म्हणून तू तुझा हार तिला दिलास घालायला? मी बरं माझ्या होणाऱ्या सुनेचा गळा रिकामा राहून देत. काय म्हणालीस? तुझी होणारी सून? होय, माझी होणारी सून. मधुरा, तुझ्या तोंडात साखर पडू. शेवटी सून म्हणून तो तिला पसंत केलंस तर. हो ताई,
माझ्या ताईची निवड चुकीची नाही हे माझ्या लक्षात आलं. प्रीतमला अंजली सारखी बायको आणि मला अंजली सारखी सून मिळणं शक्यच नाही हे मला मान्य आहे. नेक्स्ट बोल. काय प्रीतम, अरे फोन करतो म्हणाला होतास ना. आय वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. हे असं असतं तुझं, फॅमिलीमध्ये गेला ना की फॅमिलीचाच होऊन जातोस. अगदी बरोबर आहे. अगं धमाल चालू आहे इकडे. निक्स, तू पण असायला हवी होतीस. आणि आता लवकरच मी तुझ्या फॅमिलीचे मेंबर असणार आहे, हो ना. बस थोडा इंतजार ऑन. अँड यु नो व्हॉट, पूजा तिकडे चालू आहे, पण इकडे मी इमॅजिन करते की जशी आपल्या लग्नाची पूजा सुरू आहे. मधुरा, खूप आनंदाची बातमी दिलीस ग तू. मी एवढे दिवस तुला सगळं सांगत होते, आत्ता पटलंय तुला. तू तिची सकाळी पत्रिका मागितलीस ना, तेव्हाच अंदाज आला होता मला, पण मी काही बोलले नाही. खरंच खूप आनंद झालाय मला. यापुढेही माझं असंच ऐकत जा, तुझं सगळं भलं होईल. आणि हो, मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. माझ्या घरातल्या पूजेचा होमाचा वास जायच्या आत तुझ्या घरामध्ये शुभ कार्य सुरू होतंय असं दिसतंय मला. नाही ताई, आपल्याला एवढी घाई करून नाही चालणार. हे लग्न व्हायच्या आधी बऱ्याच गोष्टी मला सांभाळायच्या. प्रीतमचं निकितावर खूप प्रेम आहे. त्याला तिच्यापासून दूर करून या लग्नासाठी पटवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून सांगते ताई, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ही गोष्ट आपल्यातच राहू देत ताई, प्लीज. हो ग बाई, मी कशाला कोणाला सांगू. आणि आता हे पूजेचं कार्य होऊन जाऊ देत, मग कसं काय करायचं ते बघू आपण. होईल, तेही लवकर होईल. येस, मी आता माझ्या मम्माच्या मागे लागून आहे ना, लवकरच आपल्या एंगेजमेंटचा मुहूर्त काढायला सांगते. निक्स, तू आधी लवकर इथे ये. आय एम रिअली मिसिंग यू. मी सुद्धा खूप मिस करतेय तुला. चल, नंतर करतो आता. हो, मला माहिती आहे तू बिझी असणार आहेस. चलो, एनिवेज यू कॅरी ऑन. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. एक्सक्यूज मी प्रीतम, वन सेल्फी प्लीज. येस, व्हाय नॉट. मी तुमचे सगळे लाईव्स बघते, खूप भारी असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज रिपोस्ट कराल. डन. थँक्यू. प्रीतम काका, ए, हाय बॉय. प्रीतम काका, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. विशू, किती साधा आहे ना प्रीतम. मला तुमच्या बरोबर एक सेल्फी काढायची आहे. आधी मला सांग, फोन कुठून आणलास? माझ्या बाबांचा आहे. ओके, चल. एवढा मोठा सेलिब्रिटी आहे, पण लोकांमध्ये सहज मिसळून जातो. स्वतःचा मोठेपणा अजिबात मिरवत नाही. पाय जमिनीवर आहेत त्याचे. माणसाने असावं तर असं. ओके. हा फोटो मी माझ्या सगळ्या मित्रांना दाखवेन. ओ, क्यूट आहेस तू. विशू, तुझा मावस भाऊ सोनं आहे, सोनं. खूप अभिमान वाटतो. नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार कृष्णकांतराव, या 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 या. अरे वा, वृंदाताई आले, हे बरं झालं. थोडा उशीर झाला यायला. आता काय सांगू तुम्हाला. अहो, मधुरा कालपासूनच ताईच्या मदतीसाठी इथे आलेली आहे. तेव्हा बायको घरात नसताना एकही वस्तू जागेवर सापडत नाही, हे काही तुम्हाला नव्याने सांगायला नको, नाही का. आणि ते काय ना, प्रीतम सेलिब्रिटी असल्यामुळे आम्हालाही तसाच फील येतो. क्लास मेंटेन करावा लागतो ना. आणि मग कळत न कळत हे असा उशीर होतो. उघडते नाही दादा. तुला कधी कुठे काय बोलावं. हं? हिचं काही फारसं मनावर घेऊ नका तुम्ही. काय आहे, हिला ना सेलिब्रिटी, स्टेटस, पोझिशन अशा पद्धतीचे शब्द वापरण्याची सवय आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण जवळचे नातेवाईक आहोत, बाकी सगळं नंतर.
बरं चला सगळे आत वाट बघतात आहेत हा पटकन जाऊया आत. चला चला या. अक्काई तू इथे काय करतेस? काय झालंय? तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेस? काही नाही लाडू, मी जेवणाची व्यवस्था बघायला आले होते, पण इथे वेगळीच गडबड झाली आहे. म्हणजे पाहुण्यांना वाढायला पुरेसं जेवण नाहीये आणि जे आहे ते कसं वाढायचं हा प्रश्न आहे. म्हणजे तूच बघ, म्हणजे तुला कळेल. अक्काई हे सगळं जेवण पूजेला कसं चालेल? अगं तेच तर, मी केटरिंगवाल्यांना म्हणाले की साधं मराठमोळं जेवण हवंय ते आणा, पण ते नाही म्हणतायत ग. आता काय करायचं? आई म्हणाले की घरच्या पद्धतीचं जेवण जेवायला घाल. मला कळतच नाहीये लाडू, खूप भीती वाटते. अक्काई हे बघ, तू शांत हो. हे लोक जर आपल्या पद्धतीने जेवण अरेंज करत नसतील मग सोड ना, आपण करू शकतो जेवण. पूजा सुरू व्हायला अजून वेळ आहे ना, तोपर्यंत आपला स्वयंपाक होऊन जाईल. अगं काहीही काय लाडू, खेळ आहे का हा सगळा? अगं इतक्या कमी वेळात इतक्या लोकांचं जेवण बनवणं कसं शक्य आहे? का शक्य नाही? माझ्या अक्काईने ठरवलं ना तर सगळं शक्य होईल. अगं तू साक्षात अन्नपूर्णा आहेस. स्वयंपाकाला तुझा हात जरी लागला ना तरी तो असा तयार होईल, तोही स्वादिष्ट. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आणि अक्काई, प्राचू आणि निमिषला जेव्हा काही खायला हवं असतं तेव्हा तू अगदी 2 मिनिटात बनवून देतेस ना. उपाशी ठेवतेस का त्यांना? नाही ना. मग तसंच पाहुण्यांना तू उपाशी पोटी जाऊ देणार आहेस का अक्काई? तुझ्यासारख्या अन्नपूर्णेला काहीच अवघड नाही. लाडू जमेल का ग? जमेल अक्काई, सगळं जमेल. बरं, मला असं वाटतं की आपण बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वयंपाकाला लागूया. बरं मला सांग, तू घरातलं वाण सामान कधी भरलेस? आत्ताच, आठवड्यापूर्वी. म्हणजे महिन्याभराचं सामान तरी असेलच ना घरात? हो. आणि तसंही आपलं दुकान तर आहेच ना, त्याच्या बाजूला मार्केट सुद्धा आहे. स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी आणि शेगड्या आपण भाड्याने आणूयात, सगळं व्यवस्थित होईल. आता स्वयंपाक कुठे करायचा आहे तेवढं फक्त आपण बघून घेऊयात. अजून जे काही हवंय ते शिवादादा घेऊन ये. तू माझ्यासाठीच जन्माला आली आहेस बघ लाडू. आणि तू माझ्यासाठी. वृंदा, डेकोरेशन आणि फ्लावरची अरेंजमेंट खूप छान केली आहे. बराच थाटमाट केलाय. पण काय म्हणत दादा, यावेळी बराच खर्च केलाय प्रभुदेसाईंनी. करू देत की, घरचीच आहे ना पूजा. हाऊस काय असेल की नाही? असावी, हाऊस नक्कीच असावी, पण ती स्वतःच्या पैशांनी पूर्ण करावी. म्हणजे तू आणि वहिनींनी मदत केली असणार आहे त्यांना. त्याशिवाय हा एवढा थाटमाट करणं प्रभुदेसाईंना शक्य तरी आहे का? आम्हाला मदत करताना तू पाहिलंस का? हा, ठीक आहे, तुम्ही नसेल केली, बट आय एम डॅम शुअर प्रीतमनं तर नक्कीच केली असणार. तुला माहितीच ना प्रीतम आणि वहिनीचा स्वभाव. मदत करायला त्यांचे हात सतत हे असे असतात.
प्रीतमच्या मावस भावाच्या घरचंच कार्य आहे, मग तो काही मागे राहणार आहे? मी सांगते ना तुला दादा, प्रीतमनी मदत केली असणार तेव्हा कुठे प्रभू देसाईंना हा एवढा खर्च करणं शक्य झालंय, बाकी काही नाही. पुष्पांजली, तुम्ही इथं आहात? मी तुम्हाला सगळीकडे शोधून आलो. परत आले मागे म्हणून. मुंगरीने गुळाची ढेप शोधत जावं तसं सारखे सारखे मागे काय असतं. आता काय बोलायचं असतं? मला बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज ऐकून घ्या. आणि काम आहे, गडबड आहे, असं काही बोलू नका प्लीज. ठीक आहे, बोला. असं नका ना बोलू प्लीज. मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे. ते राहून गेलं तर सगळा गोंधळ होईल. बोला असं म्हटलंय मी. हा? ओ ओके. हा बोलतो. मगाशी तुम्ही माझं फोनवरचं बोलणं ऐकलं. त्याबद्दल माझ्याशी एक शब्दही बोलू नका. एक मिनिट, आय कॅन अंडरस्टँड तुम्ही चिडला आहात, ऑब्विस आहे, पण प्लीज समजून घ्या. मी आणि माझी फ्रेंड निकिता, आम्ही दोघं एकमेकांना असेच चिडवत असतो. यावेळी मी तुमचं नाव घेऊन तिला चिडवलं. आय नो तुमच्या बाबतीत असं करायला नको होतं आणि म्हणूनच मला खूप गिल्टी वाटतंय. प्लीज प्लीज मला माफ करा. पूजा आमच्या घरची आहे. सगळा खर्च आम्ही केलाय. कोणी एका पैशानी मदतीला आलं नाहीये. माझ्या कष्टाच्या पैशानी मी सगळं करतोय. कोणासमोर हात पसरायची गरज नाही आणि सवय तर त्याहूनही नाही. आणि म्हणूनच प्रभू देसाईंना हा थाटमाट शक्य झाला. वेळ आली तर बँकेतून कर्ज काढ, आयुष्यभर ते कर्ज फेडे, पण उपकार कोणाचे नकोत मला. माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झालाय. खूप त्रास झालाय मला. किती वेळा उल्लेख केलात माझा. लग्न ठरवायला आलोय, सगळं फायनल झालंय, बहिणींची बोलतो. मीच भेटले का तुम्हाला चिडवायला? माझं नाव घ्यायची गरजच काय होती? नाही तसं नाहीये पुष्प, खरंच तसं नाहीये. नाहीतर काय? काल रात्री तुमचं बोलणं ऐकलं होतं मी. तेव्हाही हेच बोलत होतात तुम्ही. काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेट लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे. तुमचं बोलणं ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली होती ना तुम्हाला नाही कळणार. एखाद्या मुलीची अशी चेष्टा करतात का? तिच्या मनाला काय वाटत असेल ह्याचा विचार तरी केलात का तुम्ही? सॉरी, खरंच सॉरी. तुमचा खेळ झाला हो. पण नेमकं काय चालू आहे मला कळतच नव्हतं. कुठेच लक्ष लागत नव्हतं. आणि जेव्हा आता तुम्ही सांगितलं ना की मस्करी करतोय म्हणून, तेव्हा जाऊन माझं मन शांत झालं. हो मी समजू शकतो, म्हणूनच तर सॉरी म्हणतोय ना. खरंच चुकलं माझं, असं वागायला नको होतं. तुम्हाला खरंच तुमची चूक कळली असेल ना, गिल्टी वाटत असेल, तर कुठल्याही मुलीच्या बाबतीत असं कधीच वागू नका. प्रत्येक मुलीसाठी तिचा स्वाभिमान महत्वाचा असतो, तसाच माझ्यासाठी आहे. खरंच खूप हर्ट झाल्यात अंजली माझ्यामुळे. सगळं चुकलं. मस्करी करण्याच्या नादात भानच नाही राहिलं. ओ यार प्रीतम, तुला ना वृंदा कधी कुठे काय बोलायचं याचं भानच नसतं. अगं आपला विशू लोकांच्या पैशांवर मौज मस्ती करणारा म्हणते की नाही आहे, हे माहिती ना तुला. विशू हे बघ, तू अपसेट होऊ नकोस. आज ज्या पोझिशनला तू आहेस इथे पोहोचण्यासाठी तू किती मेहनत केलीस हे मी पाहिलंय. आणि तू सगळं स्वतः निभावलंयस याची कल्पना आहे मला. तू पाहुण्यांकडे लक्ष दे, नाहीतर पूजेच्या इथे उभा राहा. जा, मी आहे इथे.
आणि हो आत्या, पुढच्या वेळी माझ्याबद्दल बोलताना विचार करून बोलायचं, समजून बोलायचं, जपून बोलायचं, समजलं? वृंदा, अगं काय बोलू मी तुला? हा, लोकांसमोर अपमान करून घ्यायची आवड आहे का तुला? नेहमीच कशी मी हताश आहे तुझ्या समोर. तुला कितीही समजावलं तरी तू काही ऐकायची नाहीस. अगं जेव्हा इथे आलीस तेव्हा सुद्धा त्याच्यासमोर काहीतरी बोललीस, मग राग नाही का येणार त्याला? तू शांत राहत जा ना कधीतरी बाई. हा, शांत राहा. विश्वजीत, तू माझा अपमान केलायस. आत्ता गप्प बसतीये मी, पण हा अपमान मी लक्षात ठेवेन आणि योग्य वेळी ह्याची परतफेड नक्कीच करेन, हे तू विसरू नकोस. बरं लाडू, मसाले भात, श्रीखंड पुरी, वरण भात, आळूची भाजी, त्याच्यानंतर पापड, लोणचं, कोशिंबीर आणि मठ्ठा हा मेनू ठरलाय. चल कामाला लाग पटापट. हो चालेल. अक्काई, श्रीखंड आणि लोणचं फक्त आपल्याला बाहेरून आणावं लागेल. हां ठीक आहे. माझ्या तोंडाला तर आताच पाणी सुटलंय. अक्काई, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही ग, सगळं नीट होईल ना, लोकांना आपण बनवलेलं जेवण आवडेल ना, याचा विचार करत होते. न आवडायला काय झालंय? अगं पूजेच्या जेवणात हे असेच पदार्थ असतात. लहानपणापासून बघत आलोय ना आपण. अक्काई, तुला आठवतंय का लहानपणी तुम्हाला कार्यक्रमाला किंवा पूजेला वगैरे घेऊन जायचीस? तिथे पंगत असायची, आपण अगदी मांडी घालून बसायचो आणि प्रसादाचं जेवल्यावर तृप्त होऊन बाहेर पडायचं. हो ग, पण आता सगळं बदललंय. हो ना, हल्ली ना त्या बुफेचीच फॅशन आली. म्हणजे लोकांच्या हातात प्लेट देतात, स्वतः वाढून घ्यायचं आणि स्वतःहून उभ्या उभ्या जेवायचं. यात काहीच अर्थ नाही. अगं पंगत नाही, आग्रह नाही की काहीच नाही. पण अक्काई, आपण तसं करायला नको. आपण ना सगळ्यांना विसरलेल्या गोष्टींची परत आठवण करून देऊ. म्हणजे पंगत वाढू आणि प्रेमाने आग्रह करू. लोकांना ते नक्कीच आवडेल अक्काई. उलट 4 घास जास्त जेवतील. बरोबर, असंच करूया आपण. पण आपला जेवणाचा अंदाज बरोबर येईल ना? अक्काई, अगं तू जेवणाच्या एवढ्या ऑर्डर्स घेतेस, तूच अंदाज घे ना. तुला खरं सांगू का, हे देवाचं कार्य, देवच सांभाळून घे. आणि तुझ्या हातून पूजेचा प्रसाद तयार व्हावा अशी देवीचीच इच्छा आहे. आणि तू स्वयंपाक इतका छान करतेस ना, तुझ्या हातात जादू आहे, जादू. आणि मला खात्री आहे की तीच जादू तू आजही करून दाखवशील. तू सोबत असलीस ना की उत्साह येतो मला, मग मला कुठलंच काम अवघड वाटत नाही. लाडू, मगापासून विचारावं म्हणतेय, हा हार कोणाचा आहे? मधुरा मावशींचा आहे, त्यांनीच दिला. खरंच? हो. त्यांना मला एकटात बाहेर घेऊन गेला आणि आधी तर ओरडायला लागल्या. मला भीती वाटली आणि नंतर त्यांनी मला हा हार दिला.
म्हणाल्या की तू काव्यताईची बहीण आहेस ना, तुझा असा गळा छान नाही दिसत म्हणून. तुला खूप शोभून दिसतोय हा हार. दोघींना बघितलं ना एकत्र, लय भारी वाटते बघा मला. दोघी सोबत असल्या लय खुश असता. अंजलीच बघ आज केवढी खुश दिसते. नाही तर दुकानातली कसला ना कसला तरी विचार करत असतो. चला मला सांगा, पटापट स्वयंपाक उरकून टाकू, म्हणजे कसं आहे काय आणि नाही काय. बरं, आपण आधी शेगडीची पूजा करून घेऊयात, मग भात लावूया, म्हणजे कसं अर्ध काम होऊन जातं. चला. मग काय आज शाळेला सुट्टी? अहो खरं तर तो येणारच नव्हता, पण प्रीतम इथे हे कळलं म्हणून आला. प्रीतमचा फॅन आहे तो. हाऊस नक्कीच असावी, पण ती स्वतःच्या पैशांनी पूर्ण कर. आय एम डॅम शुअर प्रीतमनंच मदत केली आणि त्यामुळेच प्रभू देसाईंनी हे एवढं मोठं कार्य केलंय. विशू, तुझा मावस भाऊ सोनं आहे सोनं. खूप अभिमान वाटतो. माणसाने असावं तर असं. तुला माहितीच आहे ना प्रीतम आणि बहिणीचा स्वभाव. मदत करायला त्यांचे हात सतत हे असे असतात. अन्नपूर्णा माते, आज तुझी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आज सर्वार्थाने तुझी साथ हवी आहे. तू स्वतः उपस्थित राहून आमच्याकडून हा स्वयंपाक करून घे. सगळे लोक पोटभर जेवून तृप्त होऊन जाऊ दे. विशू, काय झालं? तू इथे का आलास? विशू, काही स्ट्रेस आहे का? माझा भाऊ लवगुरु प्रीतम सेलिब्रिटी, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे. पूजा माझ्या घरी आहे, पण सगळं अटेन्शन त्याला, सगळं ग्लॅमर त्याच्याकडे. तुला माहितीये, हे सगळे लोक माझ्या घरी पूजेला काय येतात? प्रीतम सोबत फोटो काढायला. कम ऑन विशू, जाऊ दे ना. तू काय एवढा विचार करतोयस? सांगितलं होतं ना तुला. सगळे मुद्दाम करतात ना, पण त्याचं काय करू? मगाशी त्याच्या आत्यानी मुद्दाम मला डिवचला. किती सहन करायचं मी. तो ते काय ते म्हणतात ते रील्स काय बनवतो, लोकांशी गुलू काय बोलतो, रिलेशन्सवर काहीतरी डिस्कशन करतो, वरवरच्या टिप्स देतो. एवढ्यावरून तो सगळ्यांचा हिरो आणि मी झिरो. माझ्या कामाला, माझ्या कर्तृत्वाला काहीच किंमत नाही. शू, कोण म्हणाल असं? सगळ्यांच्या वागण्यावरून ते कळतं. श्रेष्ठा, इथपर्यंत पोचायला मी किती स्ट्रगल केलाय ना, हे कोणालाच कळणार नाही. प्रचंड अभ्यास केला, मेहनत घेतलीये मी. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः केला.
त्यासाठी पार्ट टाइम जॉब केला. तरीही 10वी पासून ते MBA पर्यंत प्रत्येक एक्झाम मध्ये मी टॉप केलाय. मी स्वतःचं करिअर मी स्वतः घडवलंय, तरी कोणाला त्याची काहीच किंमत नाही. इग्नोर दे. विश्वजित प्रभुदेसाई, बाकी कोणाला असो नसो, मला तुझ्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि कायम असणार. तू आतापर्यंत जे काही अचीव केलंयस ना, त्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. विशू, मी आहे तुझ्यासोबत. मग तू दुसऱ्यांचा कशाला विचार करतोयस? आणि हे बघ, मीच तुला समजून घेऊ शकते, दुसरं कोणीही नाही. बाकी सगळे फक्त स्वतःचा विचार करतात, दुसरं काही दिसत नाही त्यांना. अगदी जवळची. लाडू, हे जरा काढशील का ग? सगळं अडकतंय, खूप घाम आला. कुठे ठेवू? मला तर वाटतं तुला कॉम्प्लेक्स देण्यासाठी प्रीतम स्वतः ग्रेट असल्याचं नाटक करतो. आणि तू असा फ्रस्ट्रेट होत राहिलास तर त्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल ना. कम ऑन ना, चीअर अप. तुझ्या घरी पूजा आहे, तू या घराचा मालक आहेस. मालकासारखा वाग. तू लोकांना इन्व्हाइट केलंयस, हा सगळा खर्च तू केलायस. आज सगळीकडे फक्त तू शाईन व्हायला हवंस. आणि विशू, आपला मान आपणच कमवायचा असतो. तो प्रीतम तर फक्त लक फॅक्टरवरती फेमस झालाय रे. हे सगळं तू स्वतःच्या कष्टाने कमावलंयस. तुझ्या कामाने, तुझ्या कर्तृत्वाने तू एक दिवस इतका पॉप्युलर होशील की तुझ्या आजूबाजूला कोणी प्रीतमचं नाव सुद्धा घेणार नाही. चल, ऑफिसचे कलिग्स तुझ्या प्रेझेन्सने इम्प्रेस झाले पाहिजे. तू आता मला असं अपसेट दिसता कामा नये. कम ऑन, चीअर अप. चल.